नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 30 ऑक्टोबर 2025 आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे. व्हिडिओ शेवट पण बघा. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, आज सोलापूर मार्केटमध्ये कालच्यापेक्षा आवक ही कमी झालेली आहे आणि व्हिडिओ शेवटीला एक मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करणार आहे. तर व्हिडिओ शेवट पण बघा. नेमकं काय आव्हान आहे आणि पुढे बाजारभाव काय असतील थोडक्यात मी थोडा विश्लेषण करणार आहे. थोडक्यामध्ये ते नंतर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे निर्यात संदर्भात आणि परत बाजारभाव कितीपर्यंत आणि कधीपर्यंत बाजारभाव वाढतील या संदर्भात तर मी नंतर सांगणारच आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये. परंतु शेतकऱ्यांना एक विनंती करतोय, व्हिडिओच्या शेवटी एक आव्हान आहे ते व्हिडिओच्या शेवटी नक्की बघायचं आहे. तर सोलापूर मार्केटमध्ये आज जे काही आवक आहे ती 160 गाड्याची आवक आहे आणि 9 गाडी ही पांढऱ्या कांद्याची आहे. म्हणजे काल जवळजवळ 190 गाड्याची आवक होती आणि आज 160 गाडीची आवक सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे. जवळजवळ 70 ते 80 हजार पिशव्या एवढं मार्केटमध्ये आवक आज सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज सोलापूर मार्केटमध्ये जे काही बाजारभाव आहे ते कालच्या प्रमाणे आहे. जास्तीत जास्त जे काही कांदा विक्री होत आहे ते 16 रुपयापासून ते 18 रुपयाच्या मध्ये विकत आहे. म्हणजे त्यामध्ये थोडासा मुक्कल साईजचा कांदा आहे, त्या जो कांदा आहे त्या 16 रुपये ते 18 रुपयापर्यंत विकत आहे आणि काही वक्कल 2000 रुपयाच्या वरती विकत आहे. म्हणजे काही वक्कल न म्हणता तर जे काही चांगला सुपर कांदा आहे तो तर 2000च्या वरती विकत आहे, सुपर व्हीआयपी कांदा. परंतु जास्तीत जो काही विकणारा कांदा आहे सोलापूरमध्ये ते 16 रुपयापासून ते 20 रुपयाच्या मध्ये जास्त विकत आहे एक नंबर साईजचा. तर ही स्थिती आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की मार्केटमध्ये जास्तीत जास्त जो कांदा आहे तो डॅमेज कांदा मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात होत आहे. ठीक आहे. आणि नवीन कांदाही आता हळूहळू यायला सुरुवात आहे. परंतु तोही कांदा काल सांगितल्याप्रमाणे कमी आहे नवीन कांदा आणि गोल्टी साईज जास्त आहे, साईज नाहीये आणि चोपडा माल आहे. त्यामुळे जे काही आज हायस्ट गेलेला आहे नवीन कांदा तो गेलेला आहे 16 रुपये 17 रुपयाच्या मध्येच गेलेला आहे 1-2 वक्कल. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही म्हणत असाल की रोज हेच बाजारभाव आहे. आता बाजारभाव मागील 3 ते 4 दिवसापासून हाच बाजारभाव स्थिर आहे, हे लक्षात घ्या. ही खरंच महत्वाची गोष्ट आहे. मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांना सांगत आहे की इथून पुढे जेवढा बाजारभाव स्टेबल राहील तेवढा पुढे बाजारभाव चांगले राहण्याची शक्यता आहे. आज जुना कांदा आणि नवीन कांदा झालाच. आता व्हाईट कांदा आहे ते व्हाईट कांदा 3000 रुपये ते 4000 रुपयाच्या मध्ये बाजारभाव निघत आहे. सुपर जे काही व्हाईट आहे ते 3000 ते 4000 मध्ये. तुम्हाला आता समजत असेल की बाबा काही वक्कल आधी 2505 जात होते, अचानक का कमी झाले. तर मध्ये सोलापूर जे कृषी उत्पन्न बाजार समितीची काही कमिटी आहे त्यांनी एक परिपत्र काढला होता. काही व्यापारी लोक बोगस असा हे काढत होते, लिलाव काढत होते, जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्याकडे कसा खेचता येईल असा एक बोगस लिलाव काढत होते. त्यावरती आळा घालण्यासाठी कमिटीवाल्यांनी ते एक उपाययोजना केलेली आहे. ते चांगलंच आहे, कारण की आता सरासरी जो काही बाजारभाव आहे त्यामध्ये आणि उच्चांकी बाजारभाव आहे त्यामध्ये 200 ते 300 रुपयाचा फरक असावा असं शेतकऱ्याचंही म्हणणं आहे, जेणेकरून बाजारभाव समांतर आणि भेटावा. कारण की हायस्ट बाजारभाव आणि लोएस्ट बाजारभावामध्ये जास्त फरक नसू नये असा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होतील. कारण की हायस्ट बाजारभाव इथे सोलापूरमध्ये कधी कधी 2500 पार निघतोय आणि लोएस्ट बाजारभाव 700 ते 800 रुपये निघतोय. हे चुकीचं होतोय. त्यामुळे जे काही कमिटीवाल्यांनी काल परवा निर्णय घेतलेला आहे खरंच चांगली गोष्ट आहे. तर शेतकरी मित्रांनो, एक आव्हान करायचं होतं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती झालं असेल की इथून 3 ते 4 दिवसापासून जे काही बाजारभावामध्ये सर्वत्र 3 ते 4 रुपयाची वाढ झालेली आहे. ही पावसामुळे तर झाली आहे. परत नवीन कांद्याचं जे काही मोठ्या प्रमाणात नुकसान आहे ते तर भरपूर नुकसान झालेलं आहे. नवीन कांदा हे मार्केटमध्ये येणं कमी होणार आहे, त्यासाठी जुन्या कांद्याला चांगला डिमांड राहणार आहे. अगर तुम्हाला चांगला बाजारभाव पाहिजे असेल तर तुम्ही जो काही कांदा आहे टप्प्याटप्प्याने घेऊन या. पॅनिक होऊ नका. असं नाही की बाबा उद्या चालून बाजारभाव पडणार आहे चला आपण पटकन घेऊन जाऊया, असं काही करू नका.
हळूहळू का होईना माझा चाळ आहे आपली खाली करा. एकाच टायमाला मोठी आवक ही मार्केटमध्ये वाढू नका. आता जे काही स्टेबल आहे मार्केट हे आवक मग स्टेबल आहे. उद्या चालून अगर बाजारभाव मोठ्या प्रमाणे 25-30 रुपये झाला आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आवक ही वाढवली तेव्हाही बाजारभाव पडू शकतो. त्यासाठी जे काही सांगतोय ते लक्ष द्या की बाबा टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये कांदा घेऊन या आणि मार्केट स्टेबल ठेवा. आणि कसं आहे की शेतकरी विचार करत असेल की नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होणार आणि जुन्या कांद्याची डिमांड होणार आहे, असं काही नाहीये. नवीन कांद्याची आवक ही कमीच राहणार आहे. काय कोणाचं लक्ष देऊ नका. तुमच्या मर्जीनं व्यवस्थित नियोजन करून मार्केटमध्ये कांदा घेऊन या. प्रत्येकानं हे सांगणार आपला. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा आहे. आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही समजेल की बाबा मार्केटमध्ये कांदा कसा घेऊन जायचा आणि कधी घेऊन जायचा. आता मी थोड्याच आज संध्याकाळपर्यंत एक व्हिडिओ टाकणार आहे बाजारभाव संदर्भात. तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, त्याप्रमाणे आपण येत्या काळामध्ये नियोजन करायचं आहे. मागील व्हिडिओपासून तुम्हाला समजलं असेल की आपलं प्रेडिक्शन कसा होता ते. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया अशाच कांदा विषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.